संध्याकाळची वेळ होती आणि नुकतीच मी झोपायला घरामध्ये चालले होते. दरवाजा पण लावला होता, अंथरून टाकलं होतं. तोपर्यंतच अचानक दरवाजा वाजला आणि बाहेरून आवाज आला की रंजना दरवाजा उघड, मी आलो. बाई ग, आवाज तर ओळखीचा वाटत होता, म्हणून मी दरवाजा उघडला आणि पाहिलं तर समोर माझे मुकदम होते. त्याचं नाव निलेश होतं. मी म्हटलं, काय हो एवढ्या उशिरा? त्यावेळेस ते म्हटले, हो हे धर पैसे. उचल घेतली होती आणि त्याचेच पैसे ते घेऊन आले होते. त्यावेळेस मी एकटीच होते घरामध्ये. ते म्हटले, येऊ का मी? मी म्हटलं, नको, आता उशीर झाला आहे आणि कोणी पण येईल. त्यावेळेस ते म्हटले की आज खूप मन होतं ग. मी म्हटलं, जाऊ द्या, आता मी तुमच्यासोबतच ऊस तोडणीसाठी येणार आहे ना, मग तिकडेच आपण रोज आनंद घेऊ आणि चांगलीच तुमची इच्छा पूर्ण करते. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. ते मात्र ऐकायला तयार नव्हते, तरी मी त्यांना बाहेर ढकललं आणि दरवाजा लावला. ते म्हटले की आता सोडतोय, पण नंतर घावशील ना. मी लाजले. मग काय, तिथून पुढे रोज त्यांच्यासोबत मी ऊस तोडणीसाठी फाडत जायचे. पण एक दिवशी बाई ग, ऊसाच्या शेतामध्ये त्यांनी काय केलं आणि मुकदमाने रोज कसा माझा आनंद घेऊ लागले, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. नवरा तर मला सोडून गेला होता, मात्र ह्या निलेशकडून मी कसं माझी इच्छा पूर्ण करायची तो सगळा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव रंजना आहे. मी साधारणत 35-38 वर्षांची बाई. एकटीच राहायचे. गेल्या 4-5 वर्षांपूर्वीच माझा नवरा मला सोडून गेला होता. खूपच तो दारू प्यायचा. माझ्या नवऱ्याला बाहेरच्या बायांचं खूपच वेड होतं. मी दिसायला एवढे देखणी नव्हते, रंगानं सावळे होते. मात्र माझा नवरा मला कधीच प्रेमाने बोलला नाही. माझा नवरा पण मजुरी कामच करायचा, पण सतत बाहेरचं खूपच वेड होतं. त्याने मला कधीच सुख दिलं नाही आणि कधीच मनापासून मला जीव लावला नव्हता. हळूहळू आमच्यात सारखी भांडण व्हायची. माझा नवरा लोकांचे कर्ज आणि पैसे घ्यायचा आणि दुसऱ्या बायांवर वायपट खर्च करायचा. ह्याच्यामुळेच खूपच कर्ज झालं. लोक दारात यायची आणि कधीकधी माझ्या नवऱ्याला अगदी कामासाठी घेऊन जायचे. ह्याच्यातूनच माझा नवरा आमच्या बाजूच्याच गावातल्या एका बाईबरोबर निघून गेला. सुरुवातीला मला खूपच त्रास झाला, कारण की लोकांचे पैसे होते. नंतर मी पण शांत नाही राहायचं असं ठरवलं. कोणी दारात आलं तर तसेच मी त्याला उत्तर द्यायची, कारण की माझ्या नवऱ्यानंतर मला 2 मुलं होती. त्यांच्या शिक्षणाचं आणि त्यांच्या पोटापाण्याचं पण मला पाहायचं होतं. आमची गरीब परिस्थिती, न रान होती, न राहायला नेटकं घर होतं. अगदी अंगावर चांगली कधी साडीसुद्धा भेटत नसायची. मग काय, आमचं गाव तसं खूपच खेडेगाव आहे आणि जास्त करून इथे सगळ्या बायका आणि गडी मजुरी काम करतात. त्या दिवशी झालं असं, मला चांगलंच आठवतं आहे की मी आणि आमच्या शेजारच्या बाया ऊस तोडणीसाठी जायचो. ह्यावेळेस मात्र मुकदम बदलला होता. गेल्या वेळेस मुकदमाने आमचे पैसे दिले नाहीत आणि जास्त झालेले पैसे स्वतःने घेतले, मात्र आमच्याकडून जास्तीचं काम करून घेतलं. म्हणून आता आम्ही सगळ्यांनी, आमच्या शेजापाजाऱ्यांनी, टोळीतल्याने ठरवलं होतं की आता वेगळा मुकदम करायचा. मी त्याला पाहिलं पण नव्हतं, मात्र बाजूच्याच गावचा एक निलेश नावाचा होता. तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि स्वतःची टोळी होती. ज्यावेळेस सगळे बसले होते त्यावेळेस अचानक माझी नजर त्याच्याकडे गेली. तो बाजूला बसला होता. दिसायला अगदी गोरापान देखणा आणि चांगलाच धनदाकड पैशावाला होता. माझ्याकडे त्याची नजर गेली. मी मात्र एकटी. वागायला मी खूपच संस्कारी आणि साधीभोळी बाई होती, मात्र तो सारखा मला निहाळू लागला. सुरुवातीला मला वेगळं वाटलं, मग मी पण त्याला पाहू लागले. आमच्यामध्ये त्या क्षणामध्ये खूप काहीही घडलं. नजरेतूनच चांगली आम्ही ओळख केली. सगळ्यांचे किती पैसे, कुणाला किती उचलायचे त्याने सगळे हिशोब केला, हिशोब ठेवला. मी म्हटलं की मला थोडेसे जास्त पैसे द्या. गेल्या वेळेस मी पैसे घेतले होते, मात्र लोकांच्या देण्यातच सगळे निघून गेले.
मात्र ह्यावेळेस मला जास्त पैसे पाहिजे होते. मात्र एवढे मला पैसे भेटत नव्हते. पण तो मुकदम म्हटला की मी बघेन काहीतरी आणि संध्याकाळपर्यंत देतो. आपल्याला याच आठवड्यात जायचं आहे. मी तयार झाले. मी मात्र एकटी बाई. नवऱ्याचा ठाव ठिकाणा नव्हता कधी. त्या दिवशी संध्याकाळीच मी अगदी झोपण्यासाठी घरामध्ये होते. घरात एकटीच होते, कारण की माझी दोन्ही मुलं. मी ऊसतोडीला गेले की त्यांना मी त्यांच्या आजीकडे पाठवायचे, म्हणजे माझ्या भावाच्या घरी. तिकडेच ते शाळेसाठी होते आणि तिकडेच राहायचे. कारण की मी इकडे ऊसतोडीला 6 महिने गेले तर त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं. त्या दिवशी घरामध्ये एकटे होते. अचानक दरवाजा वाजला, म्हणून मी दरवाजात गेले आणि कोण आहे म्हटलं. त्यावेळेस तो म्हटला की अहो मी आहे, रंजनाबाई दरवाजा उघडा. मी म्हटलं बरं. मी दरवाजा उघडला आणि समोर तो होता. त्यावेळेस तो म्हटला येऊ का? मी म्हटलं की हां या. काय म्हणताय? त्यावेळेस तो मला म्हटला काय तुम्ही परत आमची भेट घेतली नाही. मी म्हटलं आता तुमचं काही नक्की नव्हतं. तो म्हटला की हे धरा. मी म्हटलं काय आहे हे? त्यावेळेस तो म्हटला की पैसे. मी म्हटलं हो, उचल तुमची. त्यावेळेस तो म्हटला की मग आमच्याकडे पण बघताय की नाही. मी म्हटलं काय हो? त्यावेळेस तो मला म्हटला की आम्हाला पण बघा, काही कमी जास्त. आम्हाला तर तुम्हाला पाहिल्यापासून खूपच मन होतं आहे. कदाचित त्याला माहिती होतं माझी परिस्थिती. तो म्हटला की अंथरूण वगैरे टाकून ठेवलं आहे वाटतं. तो जवळ येऊ लागला. मी म्हटलं की हा बाजूला बाहेर अचानक कोणी पण येतं माझ्या घरी. तो म्हटला की असं नका हो, मग नाराज करू. तुमच्यासाठी अगदी मी जास्तीचं उचल घेऊन आलो आहे तुम्हाला. अजून थोडेसे पैसे ठेवा तुम्हाला. त्यावेळेस मी म्हटलं अहो मी काय तुमच्यासोबत रोजच आहे की. आता 6 महिना आपण सोबतच आहे, तेव्हाच करू ना, आता नको. मी असं म्हणतात ते खूपच नाराज झाले. ते म्हटले की एकदा फक्त बघा कसा तुम्हाला आनंद देतो. रात्रभर चांगली झोप येईल. बाई गं, ते चांगलेच लाडात आले होते. मात्र मी बाहेर ढकललं आणि म्हटलं की जावा तिकडं, परत रोजच आहे की मी तुम्हाला. असं म्हणून दरवाजा लावला. ते म्हटले की असं नका हो करू. मी मात्र हसले आणि म्हटलं की तुम्ही तर लगेच चालू झाला. त्यावेळेस ते म्हटले की बरं, उद्यापासून मग मिळणार आम्हाला. मग नंतर तो गेला. असंच 2-3 दिवस गेले. आम्ही फळामध्ये आलो होतो, त्याच्या ट्रॅक्टरमध्ये. बाजूलाच माझी कोप होती आणि तो गाडी चालवायचा, त्यामुळे कुठे पण खायचा. जास्त करून तो कारखान्यावर असायचा. पण एक दिवशी सकाळची वेळ होती. आम्ही इथे कामाला आलेलो चांगलेच 10 ते 15 दिवस होऊन गेले होते. सगळेजण रोज पहाटे फळात असायचं आणि ऊस तोडायचं. मी मात्र रोज त्याला फोनवरती बोलायचे, पण आमची भेटच होत नव्हती. कारण की संध्याकाळच्या वेळेस सगळेजण असायचे आणि मी इथे नको म्हणायचे. त्याला मात्र राहवत नव्हतं. एक दिवशी झालं असं. त्या दिवशी सकाळचीच वेळ होती. आम्ही पहाटेपासून ऊसाच्या फळामध्ये होतो आणि आज सगळी टोळी परगावी आली होती. तो पण ट्रॅक्टरमध्ये बसला होता मोबाईल पाहत. खूप वेळ मला फोन करत होता. मात्र माझा मोबाईल मी बाजूलाच असलेल्या धडप्यात गुंडाळून ठेवला होता. मी माझ्याच नादात होते. मी ज्या कोपऱ्यामध्ये होते तिकडे कोणीसुद्धा नव्हतं. फक्त मी एकटीच काम करत होते. मात्र त्याचा मी फोन उचलला नाही. तो लांबून पाहत होता. मी एकटी आहे पाहून लगेच तो माझ्याजवळ आला आणि माझ्या बाजूला उभा राहिला. मी आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं काय हो? त्यावेळेस तो मला म्हटला की काय बोलायचं नाही ठरवलं आहे का तुम्ही? मी म्हटलं नाही हो, कामात होते. तो म्हटला अहो किती वेळ फोन करतो आहे. मी म्हटलं अहो फोन तिकडंच आहे. तो म्हटला काय तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार. इतक्या दिवस आम्ही इथे आहोत, पण तुमचं वेगळंच नादात आहे तुम्ही. तसं असेल तर सांगा, मी परत तुम्हाला माझं तोंड पण दाखवत नाही. बाई गं, त्याचा चेहराच बोलत होता तो किती नाराज आहे. मी म्हटलं की तसं नाही हो, तुम्हाला पण बायका मुलं आहेत आणि मी असं वागिल्यावर. तो म्हटला की अहो 6-6 महिने मी घरी नसतो. मग मला पण मन आहे. मला पण वाटतं ना कधीतरी असं तुमच्यासारखं कोणीतरी मैत्रीण असावी. 6 महिनं मला एकट्याला नाही राहवत. मला माहीत आहे तुम्हाला पण कोणाची तरी गरजच आहे. तुमचं पण मालक तुमच्याजवळ नाही राहत ना.
मी म्हटलं हो ते तर आहेच. आता ते बरेच दिवस नाही राहत माझ्यासोबत. पण कोणी पाहिलं काय झालं गावामध्ये सगळीकडे माझी बदनामी होईल. त्यावेळेस ते म्हटले की अहो मी ड्रायव्हर आहे. मला सगळं माहीत असतं कोण कोणाविषयी काय म्हणतंय ते. तुम्हाला अगदी काही नाही झालं म्हणजे बास ना. कोण काय म्हणणार नाही. फक्त एकदा द्या ना. माझी इच्छा पूर्ण करा. बाई गं, मला पण आता योग्य वाटत नव्हतं. कारण की इतक्या दिवस मी फक्त त्याच्याशी प्रेमाने बोलत होते. मात्र आमच्यामध्ये प्रेमासारखं असं काही घडलंच नव्हतं. तो अगदी तरुण होता. दिसायला पण चांगलाच देखणा होता. आणि एवढा मनापासून मला जीव लावत होता. खरंच त्याची खूप इच्छा होती. मला पण पाहायचं होतं की ह्याच्यामध्ये खरंच मला अगदी शांत आणि सुख देण्याची धमक आहे का? खरंच मला आनंद देऊ शकतो का? मात्र आज सकाळ सकाळच खूप मन झालं. कारण की आज सकाळ त्याच्या बोलण्यातूनच त्याच्या मनातील भावना मला समजल्या होत्या की हा तर थांबणार नाही. हा मस्तपैकी मला सुख देणार आहे. मी म्हटलं पण कुठे? तो म्हटला की इथे जाऊ आतमध्ये. मी म्हटलं अहो तुम्हाला काही वाटतं का? इथे तर कोणी पण येईल. तो म्हटला की नाही इकडच्या कोपऱ्यात. पलीकडच्या कोपऱ्यापासून धरले शाज. त्यामुळे इकडच्या साईडला कोणी येणार नाही. चला आपण जाऊया आतमध्ये. मी म्हटलं की अहो मला भीती वाटते. तो म्हटला की भेण्याची काय गरज आहे? मी आहे ना. आणि असंही माहीत झालं तर होऊ द्या. असंही तुम्हाला पण कोणी नाही. नवरा तर सोडून गेला आहे मात्र मी आहे की. तुम्हाला काहीसुद्धा होऊन देणार नाही. चला. मी म्हटलं तुम्ही व्हा पुढे वाट काढत. मी तोपर्यंत चाले. बाई गं, ते शेत खूप मोठं होतं आणि शेतामध्ये मालकसुद्धा नव्हते. ह्याचा एकच फायदा होता आम्हा दोघांना. मी त्यांना म्हटलं तर ते पुढे जाऊन थांबले होते. आतमध्ये शेतामध्ये खूपच अगदी दाट ऊस होता. अगदी बाजूला उभं राहिलेलं सुद्धा कोणी दिसणार नाही. मग काय आम्हाला प्रेम करण्यापासून आता कोणीच थांबवू शकत नव्हतं. मला त्याची होण्यापासून आधीच कोणच आता अडवणार नव्हतं. हे पाहून मी पण खूप अगदी वेडीपिशी झाले. कधी एकदा जाऊन त्याच्या मिठीमध्ये सगळं काही देते असंच झालं होतं. मग मी पण लगेच गेले. तो तिथेही थांबला होता. बाजूलाच बसला होता. मी तिथे जाऊन थांबले तसं त्याने मला ओढून जवळ घेतलं. म्हटला किती गं रंजना तू मला वेड लावतेस. अगं तुला पाहिलं तरी लगेच माझं मन होतं. असं वाटतं जिथे भेटेल तिथेच आनंद घ्यावा. पण माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळेच मी स्वतःला आवरलं. पण आता नाही मी आवरणार. असं म्हणून वेड्यासारखं तू मला सुख देऊ लागला. ओठांवर ओठ टेकले आणि प्रेमाची एक वेगळीच मला आनंदाची स्पर्श मिळू लागला. त्याची करण्याची पद्धत खूपच कमालीची होती. एवढ्या वर्ष मी मात्र एकटी राहत होते. मला अगदी मी व्याकुळ थकून गेले होते. कोणाच्या तरी प्रेमासाठी माझं आज पुन्हा मन झालं होतं. माझ्या भावना पुन्हा जाग्या झाल्या आणि तो मला सुख देऊ लागला. बाई गं, मी पाहून आश्चर्यचकित झाले. त्याच्यागतच गोरा पान होता. सुख मला देऊ लागला. मी आता सगळं विसरून त्याला सगळं काही दिलं आणि तो सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेऊ लागले. तो काही थांबायचा नावच घेत नव्हता. मला आता समजलं होतं की आज काहीतरी वेगळंच घडणार आहे. मी अगदी वेडीपिशी झाले आणि तो काही थांबलाच नाही. त्याने चांगलाच आनंद दिला. सकाळ सकाळ त्या उसाच्या फळामध्ये मिळणारं सुख खूप काही वेगळंच होतं. मग खूप वेळ आमचं असंच चालू झालं. शेवटी आम्ही थकलो आणि दमलो. तो म्हटला की बरं कोणी यायच्या आधी आपण जाऊया. मी म्हटलं हो. मग काय पुन्हा मी कामासाठी गेले. पण तो माझी तिथून पुढे रोजच काळजी घेऊ लागला. आम्ही मग रोज सोबतच राहायचो. रात्रीचं तो कारखान्यावरून आला की आम्ही दोघं एकाच खोलीमध्ये असायचो आणि सुंदर क्षणाची रात्रभर आनंद घ्यायचो. 6 महिने त्याच्याजवळ थांबून कसे गेले ते समजलं नाही. 6 महिने रोज नवीन अनुभव मिळायचा आणि रोज नवीन सुख मिळायचं. कोणी आपल्या आयुष्यातून गेलं तर आपलं आयुष्य थांबत नाही. आपण जगण्यासाठी नवीन मार्ग निवडायचे असतात. हेच या कथेतून तुम्हाला समजलं असेल. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.